अपेक्षा ठेवाव्या त्या लादू नयेत, अगदी लादू नये. तसं अंतर्मनाकडून जर आपण अपेक्षा ठेवतोय त्याचं प्रेशर अंतर्मनाला वाटतं का म्हणे? अजिबात. अंतर्मनाला आपल्या शक्तीचा अवलंब आहे याची खात्री बहिर्मनाला पाहिजे. आता काय होतं, जर अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं असेल तर बहिर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. कारण अंतर्मन बहिर्मनाला फॉलो करते. लक्षात घ्या, ही आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत ते आपल्याला फॉलो करत असतात. आपणच जर सद्गुरूंचं वाक्य आहे, बापच जर बिडी ओढत असेल तर मुलगा माळ कशी ओढेल? सद्गुरूंचं वाक्य आहे. बापच जर दारू पीत असेल तर मुलगा ताक कसा पिईल? हे जे सद्गुरूंचं वाक्य आहे फॉलो करत असतो आपण. अंतर्मनाला शुद्ध करायचं असेल तर अंतर्मनाला आपण शुद्ध करू शकत नाही. आपलं काम आहे आपल्याकडे जे बहिर्मन आहे त्या बहिर्मनाला शुद्ध करायचं. आता बहिर्मनाला जर शुद्ध करायचं असेल, प्रोसिजर बघा, काही जणांना प्रोसिजर कंटाळवाणी वाटेल, पण एंड रिझल्ट लक्षात ठेवा. ही प्रोसिजर जर कळली तर बहिर्मनातून विचार अंतर्मनात जाणार आणि अंतर्मनातून ती आपली इच्छा पूर्ण होणार. हे आपल्याला कळल्यानंतर आपल्याला इंटरेस्ट आपोआप येईल. आता त्या बहिर्मनाचं जर शुद्धीकरण करायचं असेल तर शुद्धीकरण करण्यासाठी काय करावं लागेल? बघा, एखाद्या लहान मुलाला जर आंघोळ घालायची असेल तर लहान मुलाला आंघोळ कशी घालतात? कोणालाही आंघोळ करायची असेल तर पहिल्यांदा कोणालाही आंघोळ करण्यासाठी एका जागेवर उभं राहावं लागतं. तुम्ही कुठल्या माणसाला बघितलं तो फिरत फिरत आंघोळ करतो? पॉसिबल नाही. लहान मुलाला सुद्धा पहिल्यांदा स्थिर करावं लागतं. मग ती आई काय करते? हुशार असेल तर ती मुलाला वेगळ्या पद्धतीने स्थिर करते. काय करते बघा, शरीराला तुम्हाला जर स्थिर करायचं असेल तर तुम्हाला शरीराला आराम द्यावा लागतो, बरोबर ना? रिलॅक्स व्हावं लागतं, त्याला रिलॅक्स झालो काय नाही. पण मनाला जर स्थिर करायचं असेल तर मनाला आराम देऊन चालत नाही, मनाला कामाला लावावं लागतं. तुम्ही लहान मुलांना बघा, आता त्याला जर सांगितलं ना इकडे शांतपणे बस, तो 2 मिनिटं बसेल, त्याच्यानंतर परत फिरायला लागेल. पण त्याला काहीतरी खेळ दिला काढून तो खेळ खेळतच बसतो, त्याला कळतच नाही वेळ गेला. परत मनासारखं आहे, तुम्ही मनाला जर बिझी ठेवलं तर मन स्थिर होतं. तुम्ही जर मनाला रिलॅक्स करण्यासाठी मन रिकामं करण्याचा प्रयत्न केला जास्त विचार येतात. जर तुम्हाला मनाला शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मनाला स्थिर करावं लागेल. मग जी असमंजस आई असते ती काय करते? ती मुलाला दरडावते, ओरडते आणि त्याला उभं करते. अशा मुलांच्या आंघोळी बघा, आंघोळीपेक्षा आरडाओरडा जास्त असतो. बाहेर सगळ्यांना ऐकू येत असतो. बाथरूम मध्ये आई आणि मुलाचं भांडण चालू असतं. तो सांगतो नको नको नको, ही साबण लावत असते. हुशार असते ती काय करते? ती गोष्ट सांगायला सुरुवात करते. मग तुला माहितीये का ते असं झालं, आणि मग ते किती मस्त झालं माहितीये, ते मूल त्या गोष्टीतच हरवतं आणि त्या मुलाला कळतच नाही की आपण उभे आहोत आणि अख्खी आंघोळ बेमालूमपणे होते. याला हुशार आई म्हणतात. तसं आम्हाला जेव्हा लोक सांगतात की मन स्थिर करा, मन स्थिर करा, मन स्थिर करा म्हणजे काय? मन स्थिर करा म्हणजे मनातले विचार कमी करा. मनातले विचार कमी केले की मन स्थिर होतं. मनातले विचार कमी करा. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर मनातले विचार कमी करायचे झाले तर एक्झॅक्टली कळतं काय. पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय जर मन रिकामं करायचं ठरवलं तर लोक काय करतात? म्हणतात मन पूर्णपणे खाली करा. मनातले विचार कमी करा म्हणजे काय? मन पूर्णपणे रिकामं करा. अरे पण मराठीतच म्हण आहे ना, रिकामं मन. मन रिकामं करून काय होणार आहे? गडबडच होईल जास्त. मन रिकामं करा म्हणजे काय? मनातले वाईट विचार कमी करा आणि मनातले चांगले विचार वाढवा. बहिर्मनामध्ये आपण बहिर्मनाला आंघोळ घालतोय, कारण बहिर्मनाला आंघोळ घातली कीच अंतर्मनाला आंघोळ होणार आहे. त्यामुळे त्या बहिर्मनाला सतत 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 पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लावली की त्या मनामधले निगेटिव्ह विचार कमी होतात आणि पॉझिटिव्ह विचार वाढतात. ते पॉझिटिव्ह विचार वाढले की बहिर्मनाचं शुद्धीकरण सुरू झालं. आता ते बहिर्मनाचं शुद्धीकरण झालं, मग काय केलं पाहिजे? सद्गुरूंचा आपल्याकडे ग्रंथ स्टॉलवर अनुत्तरित प्रश्नांची उत्तर हा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सद्गुरूंना विचारलेलं आहे की बहिर्मनाचं शुद्धीकरण झालं पण तरी सुद्धा मनातली इच्छा पूर्ण होत नाही. तर सद्गुरूंचा प्रश्न आहे, मग उत्तर आहे, मनातली इच्छा का पूर्ण होत नाही? त्याचं कारण मनाकडे मागायचं कसं हेच कळत नाही. मनाकडे मागायचं कसं हेच कळत नाही. ते मागायचं कसं कळलं पाहिजे. ते मागायचं कसं? तर तुम्हाला मनाकडून एखादी गोष्ट मागायची असेल तर तुम्हाला मनाला प्रसन्न करावं लागेल. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. आता मनाला प्रसन्न कसं करायचं? म्हणजे अंतर्मनाला प्रसन्न कसं करायचं? जर अंतर्मनाला प्रसन्न करायचं असेल त्याच्यासाठी प्रोसिजर आहे. काय प्रोसिजर आहे? तर सद्गुरू सांगतात की एकदा का बहिर्मनाचं शुद्धीकरण झालं
बहिर्मनामध्ये सतत आपण चांगले चांगले विचार करायला लागलो, चांगले विचार यायला लागले की बहिर्मनाला काय करायचंय, तर बहिर्मनाला अंतर्मनामध्ये शुभ विचारांची पेरणी करायची. शुभ विचारांची पेरणी करायची. पेरणी कशी करतात माहिती ना, आमच्यासारख्या मुंबईतल्या माणसाला कळणार नाही. शेतकरी पेरणी कसा करतो तुम्ही बघा. तिची पेरणीची प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये तो प्रत्येक बी लावत बसत नाही, तो भरपूर बिया घेतो, बरोबर की नाही, आणि त्या भरपूर बिया तो लावत जातो. आम्ही कुंडीमध्ये जेव्हा बी लावतो ते एकच लावतो, कारण मला एकच झाड येतं. पण तुम्ही असं जर शेतकरी पेरणी करत बसला, त्याला 10 वर्ष पण कमी पडते, एक एक बी लावत बसला तर, बरोबर आहे. त्यामुळे तो भरपूर बिया घेतो. जेव्हा लोक असा प्रश्न विचारतात, 1000 प्रार्थना म्हणायची गरज काय, 1000 प्रार्थनांच्या बिया लावाल ना, तेव्हा एक रोप एक बीज आतमध्ये जाईल, आणि ते एक बीज आतमध्ये जाईल, त्याच्यातून झाडे. 1000 प्रार्थना करण्याचं कारण काय आहे, तुम्ही एकच प्रार्थना म्हणणार आणि तुम्ही म्हणणार माझी सगळी प्रार्थना, माझी सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, पण ते बी रुजलं तर पाहिजे ना. ते बी रुजलं नाही तर 1000 वेळेच्या प्रार्थना म्हणा. 1000 जेव्हा बिया टाकाल, एका बी मधून येईल ना झाड, आणि त्या झाडाला आपल्याला पाहिजे ती फळं मिळतील ना. म्हणजे काय केलं पाहिजे, शुभ विचारांची पेरणी केली पाहिजे. म्हणजे सतत 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 अंतर्मनाला चांगल्याच विचारांची सवय लावली पाहिजे. यासाठी जी विश्व प्रार्थना आहे, जी भलकरची साधना आहे, ती सतत म्हटली पाहिजे, सतत म्हटली पाहिजे. जेव्हा अंतर्मनाला कळेल की आता अंतर्मनाचा बहिर्मनाचा पॅटर्न बदललाय, आधी बहिर्मन सगळं वाईटच देत होतं, आता सगळं चांगलंच देतोय, चांगलंच देतोय, चांगलंच देतोय, तेव्हा त्याला चांगलं घ्यायची सवय लागली. त्यामुळे अंतर्मनामध्ये पहिल्यांदा शुभ विचारांची पेरणी केली पाहिजे. मग शुभ संकल्प आणि शुभ कर्माचं खत पाणी दिलं पाहिजे. सगळे शब्द सद्गुरूंचे ना. शुभ संकल्प आणि शुभ कर्मांचं खत पाणी दिलं पाहिजे. खत पाणी याचा अर्थ काय, मी शुभ विचार पेरतोय, पण माझी कर्म तशी होत आहेत का, माझी जर कर्म तशी होत नसतील तर ती पेरणी फळणार नाही. नुसती पेरणी केल्यावर चालतं का, मशागत करावी लागते, फर्टिलायझर्स शिंपडावे लागतात, त्याचं रक्षण करावं लागतं, तेव्हा ते पीक येतं. तसं आम्ही शुभ विचार करतोय, पण त्या शुभ विचारांना जोड शुभ कृतीची आहे का. शुभ कृतीची जर होत नसेल तर उपयोग काय. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, शरीर साधना आहे. शरीर साधना हा इतका पॉझिटिव्ह विचार आहे, तो अंतर्मनात गेला, आपल्या असणाऱ्या व्याधी आपोआप दूर होतात आणि नवीन व्याधी येत नाहीत. एवढी ताकद शरीर साधनेत आहे. आपले ज्येष्ठ प्रवचनकार आहेत अशोक खवळे, त्यांनी गुरुपौर्णिमेला अनुभव सांगितला. त्यांनी काय सांगितलं, मला जरा चेस्ट पेन व्हायला लागलं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. त्यांनी सांगितलं आपल्याला एन्जिओग्राफी करून बघितली पाहिजे. एन्जिओग्राफी केली तर त्यांनी सांगितलं की एका ठिकाणी म्हणजे त्या ज्या वेसल आहेत हार्टच्या, त्यातली जी एक आहे ती तिकडे 99% ब्लॉकेज आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 95% ब्लॉकेज आहे. तर एक 4 दिवस आपण ऑब्झर्वेशन खाली ठेवू आणि मग आपण निर्णय घेऊ एन्जिओप्लास्टी करायची की बायपास करायची. ते म्हणाले मी 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, माझी सतत शरीर साधना सुरू होती. ते काय म्हणले होते, बायपास करायला लागेल, कारण का ती एन्जिओप्लास्टी करण्यासाठी स्टेन घालावी लागते ना, ती स्टेनच आत जाणार नाही सुरुवातीला ब्लॉक असल्याने. त्यांनी सतत 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 शरीर साधना केली. खोटं वाटेल एखाद्याला, त्या शरीर साधनेतून आतमध्ये असे बदल झाले की ते ब्लॉक्स पुढे गेले, काही ब्लॉक्स डिझॉल्व्ह झाले आणि 4 दिवसानंतर डॉक्टर आले आणि डॉक्टर म्हणाले मला पण कमाल वाटते, आता खरं तर ऑपरेट करायची गरजच नाहीये, औषधाने काम होईल. शरीर साधनेने हार्ट सर्जरी टाळली. अशाच टाळ्या मारल्या सगळ्यांनी, पण त्याच्या मागचा अर्थ कळला नाही काय. खवळे काकांनी सांगितलं की मी 4 दिवस शरीर साधना केली आणि ती हार्ट सर्जरी टाळली, पण त्याच्यातून ऐकणाऱ्यांना हे कळलं नाही, खवळे काकांनी फक्त 4च दिवस नाही शरीर साधना केली. खवळे काकांची रेग्युलर शरीर साधना सुरू होती. जेव्हा रेग्युलर शरीर साधना सुरू असते तेव्हा त्या 4 दिवसामध्ये जेव्हा शरीराला त्या शरीर साधनेची सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा त्या शरीर साधनेने आपला चमत्कार दाखवला. ही गोष्ट ऐकून काही जण असं म्हणतील की मी शरीर साधना करणारच नाही आणि छातीत दुखल्यानंतर शरीर साधना करेल, तर माही फायदा होणार नाही असं म्हणणार नाही, फायदा होईल. पण ताप लागल्यानंतर तुम्ही वीर खाण्याला घेतली तर किती वेळ लागेल,
तोपर्यंत त्या माणसाचं काय होईल? त्यामुळे सद्गुरू काय सांगतात, तहान लागल्यावर वीर खणू नये, वीर खणून तयार पाहिजे, तहान कधी लागेल. बहिर्मनांनी सतत 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 शुभ विचारांची पेरणी का केली पाहिजे? कारण अंतर्मन कधी ते घेईल सांगता येणार नाही. ते घेतलं की आपली इच्छा पूर्ण होणार आहे. तोपर्यंत शुभ विचारांची पेरणी करत राहायची करत राहायची करत राहायची. काही जणांना असं वाटेल मी नुसतं म्हणतोय याचं भलं कर याचं भलं कर, पण माझं नाही भलं होत आहे अजूनही, अजून भलं होत नाही असं नाही. अंतर्मन प्रॅक्टिस करते, पण काय होतंय, बहिर्मन तो कॅच देतंय, अंतर्मन अजून तो कॅच पकडत नाही. कधी पकडेल सांगता येणार नाही, पण म्हणून प्रॅक्टिस सोडायची नाही. आपण जी वर्ल्ड कपची फायनल जिंकलो, सूर्यकुमार यादवचा कॅच सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ज्यांना क्रिकेटमधलं कळत नाही त्यांनी सुद्धा तो सूर्यकुमार यादवचा कॅच बघितला, तो पकडलेला अविस्मरणीय कॅच होता आणि असामान्य कॅच होता. तो कॅच पकडून झाल्यानंतर त्याचं बरंच कौतुक झालं, पण त्याच्यानंतरच्या इंटरव्ह्यू मध्ये सूर्यकुमार यादव काय म्हणाला, रोज मी असे 60 कॅचची प्रॅक्टिस करतो, 50 ते 60 कॅचची. त्या रोजच्या 50-60 कॅचमुळे झालं काय, तो जेव्हा कॅच आला तेव्हा सूर्यकुमार यादवला त्या 60 कॅच मधलाच तो एक कॅच आहे असं वाटलं त्याच्या अंतर्मनाला, आणि त्यामुळे तो कॅच त्यांनी लिहिला झेलला. तो आपल्याला असामान्य वाटला नव्हे तो असामान्यच होता, पण तो सूर्यकुमार यादवला सामान्य वाटला. तो सामान्य का वाटला? कारण रोजचे 50-60 कॅचची प्रॅक्टिस होती. रोज जेव्हा आपण अंतर्मनाला सतत 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 शुभ विचारांची पेरणी देऊ, तुम्हाला असं वाटेल त्याचा काही उपयोग होत नाही, पण अंतर्मन कॅचची प्रॅक्टिस करते. जेव्हा अंतर्मनाला तो कॅच घ्यावासा वाटेल आणि जेव्हा अंतर्मन तुमच्या त्या इच्छेचा कॅच घेईल, तेव्हा ती इच्छा इमिजिएटली पूर्ण होते. पण त्याच्यासाठी आपण रोज जी भलकरची साधना करतोय, रोज जी प्रार्थना करतोय, ती इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात ठेवा. आपण पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर दुःख होतं का आपल्याला? ते जातात ना पैसे, पण तुम्ही काय म्हणणार, अरे जात नाही, ते आहेत ना, ते नंतर आपल्याला मिळत आहे. तसं भलकरची साधना, विश्व प्रार्थना ही इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला आत्ता नाही काढता येणार ती, पण ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इंटरेस्ट सकट परत देणार. ज्यांना ती इन्व्हेस्टमेंट आहे हे कळतंय त्यांना दुःख होत नाही, हे लक्षात ठेवा. ज्यांना तो खर्च वाटतोय त्यांना दुःख होतं, कारण खर्च वाटल्यानंतर परत येत नाही. त्यामुळे आपण बहिर्मनाने जेव्हा अंतर्मनाला ही सवय लावतो, तेव्हा अंतर्मन ते हळूहळू ऍक्सेप्ट करतं. आता त्या शुभ पेरणी बरोबर शुभ कर्मांचं खतपाणी पाहिजे. म्हणजे तुम्ही जी साधना करताय, तुम्ही जी प्रार्थना म्हणताय, तुमची जी कृती आहे ना, ती त्याला मॅच पाहिजे. ती मॅच पाहिजे तर लवकर फळेल, नाहीतर ती फळणार नाही. म्हणजे आम्ही आंघोळ केल्यानंतर 15 मिनिटं देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर असं म्हणतो, आणि घरातून उतरल्यानंतर याला टोपी घाल त्याला टोपी घाल असं करतो. तर काय होतं माहितीये, वेळ का लागतो माहितीये, कारण अंतर्मन कन्फ्यूज होतं. अंतर्मनना कन्फ्यूज होतं. म्हणजे ते लहान मुलं काहीतरी खोटं बोलतं, आई वडील त्याला ओरडतात, काही कर पण खोटं बोलू नकोस, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. मग तो पक्का म्हणायचं ठरवतो. आई बाबा दोघंही ओरडून सांगते खोटं बोलायचं नाही, म्हणजे खोटं नाही बोलायचं. आणि दुसऱ्या दिवशी फोन आल्यानंतर आम्ही मुलाला सांगतो, बाबा मोबाईल घरी विसरलेत म्हणून सांग, आणि बाहेर गेले. आता त्याला कळत नाही, हेच काल मला ओरडवते की खोटं बोलू नका. आता हे कुठल्या कॅटेगरीत येतं, खरं की खोटं? त्यामुळे तो कन्फ्यूज होतो. तसं आम्ही भलकरची साधना करतोय आणि खाली उतरून दुसऱ्यांना टोप्या लावतोय, अंतर्मनाला कळत नाही एक्झॅक्टली याला हवंय काय. आम्ही विश्व प्रार्थना म्हणतोय आणि आमची कृती त्याला सूट होत नाही, अंतर्मन कन्फ्यूज होतं, याला नेमकं हवंय काय. त्यामुळे आम्ही जर प्रार्थना म्हणतोय तर प्रार्थनेबरोबर आमची तशी कृती होते का, कृतीवर सुद्धा लक्ष हवं. नुसती प्रार्थना फळ देते, पण ती कशी फळ देते, नुसती प्रार्थना म्हटल्यानंतर प्रयत्न करण्याची बुद्धी होते, पण ती प्रयत्न करण्याची बुद्धी झाल्यानंतर, प्रयत्न करायचा मनात विचार आल्यानंतर जर तो विचार आम्ही धरला नाही आणि जर प्रयत्नच केले नाही, तर नुसत्या प्रार्थनेला इफेक्ट दाखवायला वेळ लागेल. ज्यांनी प्रार्थनेबरोबर प्रयत्नांची जोड दिली आहे त्यांना इमिजिएटली इफेक्ट्स मिळाले, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा शुभ कर्मांचं खत पाणी असं आपण म्हणतो, तेव्हा आम्ही जेव्हा शुभ विचारांची पेरणी करतोय, तेव्हा ती शुभ विचारांची पेरणी करत असताना आमची जी कृती आहे ती कृती त्याच्याबरोबर मॅच होते ना, हे बघितलं पाहिजे. त्याच्याबरोबर उदाहरणार्थ आम्ही आमच्या मुलांना काहीतरी गोल सेट करायला सांगतो की नाही, मग गोल सेट करताना आता समजा एखाद्याला IAS व्हायचंय, मग त्याने काय लिहिलंय, त्याने आतमध्ये लिहिलंय IAS शैलेश रेगी, चांगली गोष्ट आहे. तो रोज बघतोय, ते 11 वाजता उठतो, सकाळी 11 वाजता उठल्यानंतर 1 तास मोबाईलवर असतो, नंतर 4 तास खेळायला जातो. तुम्ही मोठं होर्डिंग जरी लावलं ना IAS शैलेश रेगी, तरी तुम्ही IAS कधी होणार नाही. त्याचं कारण तुम्ही लावून तुम्हीच सिरियस नाही आहात. ते वाचताना
ते वाक्य तुम्हाला प्रेरणा देणारं पाहिजे की मी IAS शैलेश रेगे असं लिहिलंय, आज दिवसभरामध्ये हे IAS होण्यासाठी मी काय केलं, मी तेवढा अभ्यास केला का, मी तेवढा प्रयत्न केला का. जेव्हा ती कृती आणि तुमची इच्छा मॅच होईल तेव्हा अंतर्मनाकडे क्लॅरिटी येईल, आणि अंतर्मनाकडे जेव्हा क्लॅरिटी येते तेव्हा ती इच्छा पूर्ण होते. सद्गुरूंच्या मनात एखादी इच्छा आली की ती पूर्ण होते, संतांच्या मनात एखादी इच्छा आली की ती पूर्ण होते. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण संतांच्या कृतीमध्ये आणि संतांच्या चिंतनामध्ये फरक अजिबात असत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं तुकाराम महाराज का सांगतायत? त्याचं कारण हे आहे, तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्या कृतीमध्ये जेव्हा फरक येत नाही तेव्हा अंतर्मनाकडे क्लॅरिटी यायला लागते. अंतर्मनाकडे जेव्हा क्लॅरिटी यायला लागते तेव्हा अंतर्मन तुमच्या इच्छा पूर्ण करतं. ती क्लॅरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण होणार नाही. सद्गुरू कायम सांगायचे की जेवताना पाणी पिऊ नका, जे आरोग्यासाठी पण सांगतात. सद्गुरू शरीर रूपाने असताना ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल, सद्गुरू जेवताना पाणी प्यायचं नाही. पाणी हे ईश्वराने दिलेलं आहे, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. हे जेव्हा सद्गुरू प्रवचनात सांगायचे, सद्गुरू जेवल्यानंतर कधीच नळाखाली हात धुवायचे नाही. सद्गुरू ग्लासाने पाणी घ्यायचे आणि हात धुवायचे. आपण जे बोलतोय ना ते आपल्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे. सद्गुरूंचं 100% दिसायचं, आमचं 10% तरी दिसलं पाहिजे. 10% नाही दिसत तर उपयोग काय? म्हणजे आम्ही इकडे बसून सांगायचं की जे काय आहे ते सद्गुरूच बोलून घेत आहे, सद्गुरूच बोलून घेत आहे, आणि खाली उतरल्यानंतर सांगायचं घोगडे साहेब मला 10 मिनिटं कमी दिली ना तुम्ही. काय माझी कृती बरोबर आहे का? मग मी जे काय वागतोय मला काय फार चेंज केला पाहिजे असं नाही. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना, अंतर म्हणजे कन्फ्युज्ड आहे, त्याला क्लॅरिटीमध्ये आणा. आपण शुभ विचार सतत 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 बोलतोय ही एक सवय लावा, आणि त्या सवयीला दुसरी सवय म्हणजे आपल्या कृतीमधून मॅक्झिमम चुका होणार नाही. पूर्ण एरर फ्री मी म्हणत नाही कारण आपण सर्वसामान्य आहोत, पण मॅक्झिमम चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर ती झाली नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ज्याचा तुमच्या इच्छेशी काही संबंध नाही अशा विचारांमध्ये सुद्धा तुमची कृती मॅच झाली पाहिजे, नाहीतर अंतर्मन दिसत नाही. हे बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये विसंगती येते म्हणून आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. आपल्यामध्ये ती विसंगती येते. आमच्या घरी मुलगी आहे, आम्ही गौरी गणपतीच्या दिवशी तिचं गौरी म्हणून पूजन करतो, चांगली गोष्ट आहे. पण फक्त गौरीच्या दिवशी गौरी म्हणून पूजन करत असाल तर उपयोग काय? म्हणजे गौरीच्या दिवशी गौरी म्हणून पूजन करायचं आणि ती मोठी झाल्यानंतर तिने सांगितलं मला हे करायचंय, गप्प तुला काय कळतंय, मी तुला सांगतो ते कर, असं गौरीशी बोलाल? गणपतीच्या नाही बोलणार. आम्ही सांगतो की आम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बायकोचं लक्ष्मी म्हणून पूजन करतो, उरलेले 364 दिवस काय लक्ष्मीचा दर्जा देता का? हीच आता तुम्ही म्हणाल ह्याचा आमच्या इच्छेशी काय संबंध आहे? याचा तुमच्या इच्छेशी संबंध आहे, कारण तुमच्या प्रत्येक विचाराकडे आणि प्रत्येक कृतीकडे अंतर्मनाचं लक्ष आहे. अंतर्मन प्रत्येक वेळेला टॅली मारतंय, हा जो विचार करतोय तसा वागतोय का, हा विचार करतोय तसा वागतोय का. आणि जेव्हा त्याला याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी दिसेल, याच्यामध्ये त्याला समन्वय दिसेल, तेव्हा त्याला कळणार की हा काय मागतोय. आपल्याला आपल्या अंतर्मनाला कळत नाहीये आम्ही काय मागतो, आणि म्हणून अंतर्मन आम्हाला देत नाही. ऍज सुन ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट्स एनी थॉट ऑर आयडिया, याचा अर्थ काय, आपलं अंतर्मन अजून ते विचार ऍक्सेप्ट करत नाहीये, कारण अंतर्मनाला कळत नाहीये हे घेऊ की हे घेऊ, ही गडबड आहे. आम्ही एक इच्छा मनात आणतो, पण त्या एक इच्छा नसतात, त्या 2 इच्छा असतात. ती एकच इच्छा ठेवा. म्हणजे आम्ही ड्रीम 11 आहे ना, ड्रीम 11 मध्ये 1 कोटी बक्षीस असतं. मग तो काय करतो, टीम लावतो आणि तो सांगतो आता मी अंतर्मनाला सांगणार आहे 1 कोटी मला 1 कोटी नक्की मिळणार. टीम लावली, 1 कोटी टीम मिळणार. आणि मग माझ्याच मनात विचार येतो 25 लाख लोकांनी टीम लावली, त्याच्यामध्ये मला एकट्याला 1 कोटी मिळतील. लगेच तो दुसरा विचार पण अंतर्मनाने पकडला. म्हणजे आम्ही काय करतोय, आम्हाला ती एक इच्छा वाटते, पण त्या 2 इच्छा आहेत, त्या 2 इच्छेची एक इच्छा करा. आम्ही असं सांगतो सगळ्यांची मुलं टॉपला जाऊ दे, सगळ्यांची मुलं टॉपला जाऊ दे, तसं म्हणतो ना. आमचा मुलगा शाळेत परीक्षेला जाताना घाबरतो का? आम्ही घाबरतो. आम्ही परमेश्वराच्या समोर हात जोडून सांगतो त्याला पास कर रे बाबा, त्याला पास कर. आता मला सांगा, त्याला पास कर रे बाबा याच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसतो की भीती दिसते? याच्यात भीती आहे. म्हणजे एकीकडे आम्ही सांगतो सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे, आणि दुसरीकडे आम्हालाच खात्री नाही की आमचा मुलगा टॉपला जाणार आहे. असं असेल तर कसं होईल? त्यामुळे आमच्या इच्छा पूर्ण का होत नाहीये, कारण आमच्या इच्छेचा डबल रोल झालेला आहे. डबल रोल असतो ना, काही पिक्चर मध्ये बघा डबल रोल असतो, सेम दिसणारे भाऊ असतात, एक वाईट असतो आणि एक चांगला असतो, आणि मग ते फायदा घेत असतात.
तशा आमच्या एकच इच्छा दोन बनून अंतर्मनात जातात. दोन बनून अंतर्मनात जातात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. अंतर्मनाला कळत नाही कुठली पकडायची. अंतर्मनाची सवय असते निगेटिव्हच पकडायची, म्हणून त्यातली निगेटिव्ह साईड पकडली जाते आणि मग इच्छा पूर्ण होत नाही. त्या दोन इच्छेची जेव्हा एक इच्छा होईल आणि ती एकच पॉझिटिव्ह इच्छा अंतर्मनाकडे जाईल, तेव्हा अंतर्मन ती पकडणार आहे. इतकं सुंदर आणि इतकं सोपं गणित आहे. फक्त ते इम्प्लिमेंट करणं प्रचंड कठीण आहे. पण ते कठीण काय आहे त्याचं कारण त्याची प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नाहीतर ही प्रोसिजर एकदम सोपी आहे. याच्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी नित्य नियमाने विश्व प्रार्थना म्हटली पाहिजे, नित्य नियमाने भलकरची साधना केली पाहिजे. आणि जेव्हा आपल्या शाखेमध्ये एखादा कार्यक्रम होतो तेव्हा लक्षात घ्या, आपल्या शाखेमध्ये जो कार्यक्रम होतो तो कार्यक्रम हा या अंतर्मनाच्या क्लॅरिटीसाठी डोज आहे. पण तो डोज चुकवायचा नसतो. कारण चुकवल्यावर काय होतं, बीपीची गोळी माहिती आहे ना तुम्हाला, आज 12ला घेतल्यानंतर उद्या 12लाच घ्यायला लागते. थोडी इकडे तिकडे चालते, नाहीतर इफेक्ट होत नाही. आता डिसेंबर महिन्यात आम्ही आलो, जानेवारीत जरा बाहेर जायचं आहे, परत फेब्रुवारीत येतो, परिणाम नाही होणार. ज्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत तेवढ्या सगळ्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे. त्यामुळे त्या जेव्हा आपण नित्य करू, आपण जेव्हा नित्य प्रार्थना म्हणू, आपण नित्य भलकरची साधना करू, नित्य शरीर साधना करू, नित्य कृतज्ञता साधना करू, या सगळ्या साधना जीवनविद्या युट्यूब चॅनलवर रेडीमेड अवेलेबल आहे. आपल्याला फक्त त्या रोज लावायच्या आहेत, रोज ऐकायच्या आहेत आणि स्वतःच्या तोंडाने सुरू करायचे. रोज केल्यानंतर सद्गुरूजी विश्व प्रार्थनेची गॅरंटी देतात. तीच गॅरंटी या सगळ्या साधनांची. फक्त हे 6 महिने करा. तुमच्या मनातला जो विचार आहे तो विचार पूर्ण होतो की नाही बघा. फक्त मनातला विचार आता पूर्ण होतोच की नाही बघतो मी, असं म्हणून जर केलं तर पूर्ण नाही होणार. खात्री बाळगा की मनातली इच्छा 100% पूर्ण होणार. आणि या साधना रेडीमेड करा. 6 महिन्यामध्ये तुमच्या मनात जी कुठली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते की नाही बघा. पहिल्यांदा एक तर इच्छा घ्या, एक इच्छा घ्या. आणि आमच्या शाखेच्या पदाधिकारी पुढे पडून चाललेत का? नाही झालं तर त्यांना येऊन भेटा आणि मलाच बोलवायला सांगा. जर आपण हे भक्तिभावाने की माझी इच्छा पूर्ण होणारच आहे, अंतर्मनावर विश्वास ठेवून या 4ही साधना तुम्ही रेग्युलर केल्यात, तुम्ही एक इच्छा एक विचार मनात कुठला तरी ठेवा. 6 महिन्यामध्ये तुमची ती इच्छा पूर्ण होते की नाही बघा. सद्गुरूंनी गॅरंटी दिली होती सद्गुरू असताना की जर असं झालं नाही तर मी प्रवचन करणं सोडून दे. ती इच्छा पूर्ण होते. फक्त त्या खात्रीने तसं केलं तर आज अनेकांचे ते अनुभव आहे. ते अनुभव सांगायला वेळ नाही, वेळ जाणार म्हणून मी फक्त एवढंच सांगतो की एवढं फक्त करा. आमच्याकडे कृपा या शब्दाचा अर्थ कर आणि पहा आहे. तुम्ही केल्याशिवाय आपल्याला कृपा बघता येणार नाही. त्यामुळे नुसतं ऐकल्याने फायदा होणार नाही. मी नुसता बोलल्याने सुद्धा माझा फायदा होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आणि मी दोघंही करत नाही तोपर्यंतचा अनुभव येणार नाही. आणि सद्गुरूंना अपेक्षित आहे आपण ते करून बघा. आपली जीवनाची प्रयोगशाळा आहे. जोपर्यंत प्रयोग करत नाही तोपर्यंत प्रयोग सक्सेसफुल झाला की नाही कळणार नाही. हा प्रयोग करायचा. आजपासून मी चांगलंच बोलणार, आजपासून मी चांगलाच विचार करणार आणि आजपासून माझी जी कृती आहे आणि माझं जे चिंतन आहे याच्यामध्ये जे खूप अंतर आहे ते मी हळूहळू कमी करत आणणार. एकदम नाही कमी होणार, मग डायरेक्ट संतत झालो असतो. हळूहळू कमी होणार. म्हणजे आज मी जे काही चिंतन करतोय आणि आज मी जे काही वागतोय याच्यामध्ये जर 9:1 रेशो असेल तर हळूहळू मी तो 8:2 वर येणार. हळूहळू 7:3, 6:4 आणि मग 5:5 म्हणजे इक्वल जाईल. आणि इक्वल आल्यानंतर मग ते इक्वल तसंच मेंटेन करायचं. मी जे विचार करतोय तेच माझ्या कृतीमध्ये आपोआप रिझल्ट येतात की नाही बघा. आपोआप रिझल्ट. मग तुम्ही बाकी काही करा किंवा नका करू. सद्गुरू एखादी गोष्ट करू नका असं सांगत नाही. सद्गुरू काय सांगतात, आम्ही काय करू नका सांगत नाही, आम्ही काय करा ते सांगतो. त्यामुळे मग आम्ही हे बाकीचं करू नको का, हे ह्याचं ऐकू नको का, त्याचं ऐकू नको का, तुम्हाला ऐकायचं आहे का, चांगली गोष्ट आहे. फक्त आपलं मन सशक्त करा, त्याला कृतीचं बॅकिंग द्या की आपले विचार पूर्ण, आपली इच्छा पूर्ण होते. आणि म्हणून तुकाराम महाराजांना हे म्हणजे आता हे व्हिडिओज आणि बाकीच्या ज्या लेक्चर्स आहेत ती आत्ता आली. तुकाराम महाराज कुठल्या साली होऊन गेले? त्या साली तुकाराम महाराजांनी स्टेटमेंट मारलंय की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. म्हणजे आपले संत हे इतर सो कॉल्ड वेस्टर्न कंट्रीच्या विचारवंतांना शिव्या नाही घालत, पण त्या वेस्टर्न पाश्चिमात्य देशांच्या विचारवंतांपेक्षा आपले संत किती हजार वर्ष पुढे याचं उदाहरण हा अभंग आहे. की तुकाराम महाराजांनी कुठल्या साली सांगितलं होतं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. त्यावेळेला युट्यूब नव्हतं. तुकाराम महाराजांनी युट्यूबवर व्हिडिओ टाकला असता तर लाईव्ह जास्त आली असते. ते बिचारे भक्तिभावाने सांगायला लागले म्हणून लोकांनी लक्ष नाही दिलं. पण ते खरं आहे, कारण संत कुठलीही गोष्ट खोटी सांगत नाही.
संतांच्या मुखातून फक्त सत्यच निघतं. जेव्हा संतांच्या मुखातून निघालंय की सर्व सिद्धीचं कारण हे मन आहे, जर सद्गुरू सांगताय की मन हेच हनुमान आहे आणि ते तुम्हाला प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचवणार आहे, तर संत सद्गुरू सांगतात ते खोटं नसतं, ते अनुभव सिद्ध सत्य असतं, फक्त आपण ते करून बघायचं असतं. त्यामुळे आजच्या दिवशी आपण स्वतःलाच हे प्रॉमिस करूया की आम्ही मनात एक इच्छा धरू आणि ती इच्छा पुढच्या 6 महिन्याच्या एक्सपेरिमेंटला टाकू. 6 महिन्यातच पूर्ण होईल असं नाही, काही जणांना तो महिन्याभरात पण अनुभव येईल. तुमची इंटेन्सिटी किती त्याच्यावर डिपेंड आहे ते करण्याची, पण तो पूर्ण होणार, ती पूर्ण होणार आहे हा प्रत्येकाने संकल्प धरायचा. पुढच्या वेळेला कोणी आलं बोलायला तरी त्याच्यासमोर एकाने तरी येऊन आपला अनुभव सांगितला पाहिजे की मी मनात इच्छा धरली होती, त्याप्रमाणे मी शुभ विचारांची पेरणी केली, त्याप्रमाणे मी शुभकर्मांचं खतपाणी घातलं आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली. असं होऊ शकतं आणि इकडे येऊन ते बोलणं अपेक्षित आहे. त्यामुळे तसं तुम्ही सगळ्यांनी करावं. ह्यासाठीच सोलापूर शाखेने हा खटाटोप केला होता आणि त्याच्यासाठीच मी हे सद्गुरूंनी दिलेलं यशाचं गमक आहे हे तुमच्यासमोर मांडायला आलो होतो. ते तुमच्याकडे जर व्यवस्थित यशस्वी पद्धतीने मांडलं गेलं असेल तर ते सगळं सद्गुरूंचं आहे, सगळं क्रेडिट सद्गुरूंना द्या. चुकीचं काय वाटलं असेल, कन्फ्युजिंग काय वाटलं असेल तर ते माझं समजून उदारतापणाने मला क्षमा करा. सद्गुरू आणि माई तुमच्या सगळ्यांचं खूप खूप भलं करोत, तुमच्या सर्वांचं खूप खूप कल्याण करोत, तुमच्या सर्वांचा संसार खूप खूप सुखाचा करोत, तुमच्या सर्वांची प्रचंड अशी भरभराट हो आणि तुम्हाला सगळ्यांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य मिळो अशी सद्गुरू माईच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या सर्वांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 3 दिवसानंतर आपण इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्षात जाणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देतो. त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण कशा द्यायच्या ते कळलं पाहिजे. आपण काय सांगतो माहितीये, हे येणारं वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. मग ते कसं येईल? त्यामुळे सद्गुरू काय सांगतात, हे येणारं नवीन वर्ष आणि येणारी पुढची सगळी नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, भरभराट, समृद्धी घेऊन येवोत अशी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवन.